हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सवलतास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. हे बघा, मी आज तुम्हाला चटपटीत कैरीची चटणी करून दाखवणार आहे. हे बघा, ह्या आपण 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. हे मिरची घेतलेली आहे, हा लसूण आणि हे जिरं घेतलेलं आहे. हळद आहे थोडीशी त्याच्यात आणि जिरं आहे. हे बघा, याच्या चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला ह्या कैरीची साल काढून घ्यायची आहे. हे बघा, या अशी आपण सर्व साल काढून घेतोय. एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी ह्याची चटणी होते. हे बघा, या कैरीची आपण साल काढून घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. तोपर्यंत हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे आपल्या 5-6 मिरच्या आहेत, 7-8, आणि हा लसूण, हे जिरं हे बघा टाकून ठेवलेलं आहे. आता ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. हे बघा, कैरीमध्ये बी अजून झालेली नाहीये, कवळी कैरी आहे. हे बघा, अशी हळूहळू आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. कवळी कैरी आहे, अजून त्याच्यात कोळी तयार झालेली नाही. आणि एकदम आता कैरीचं सीजन आहे. आपण ही चटणी डाळ भाताबरोबरही खाऊ शकतो, जेवणाबरोबरही मस्त एकदम चवदार लागते. हे बघा, आता हे जे आहे आपण घेतलेलं, हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. हे बघा, हे आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे बघा, जरा जाडसरच वाटलेलं आहे. हे बघा, हे जाडसर वाटल्यानंतर आपल्याला फक्त चवीपुरते असे थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत. तेही जाड वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, थोडंसं असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये आता हा आपण किसलेली कैरी टाकतोय. आणि याच्यात आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे बघा, परत एकदा आपल्याला हे जाडसर वाटायचं आहे. हे बघा,
परत आणखी थोडंसं वाटून घ्यायचं आहे. हे बघा आपली ही कैरीची चटणी तयार झाली आहे. एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी. आपल्याला आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कैरीचं सीजन आहे, लगेच चटपटीत चटणी करून बघा, खाऊन बघा.